श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 17. मनुष्याने संसारात कसं राहावं हे दाखवण्यासाठी भगवंत मनुष्य लोकांमध्ये अवतरित होतात. संसारात स्वतःसाठी राहायचंच नसतं, हीच संसारामध्ये राहण्याची विद्या आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की प्रचंड दुःख होतं. वास्तविक पाहता इथेच या जगामध्ये राहूनच हे शिकायचंय. संपूर्ण जग जणू हे एक आपलं विश्वविद्यालय. स्वार्थाचा, ममत्वाचा म्हणजे हे माझं याचा त्याग करून शिकण्याची ही एक युनिव्हर्सिटीच आहे समजा. आणि तिथे एक फॅमिली डिपार्टमेंट पण आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये पिता आहे, पुत्र आहे, पती, पत्नी, बंधू, भगिनी त्यांच्या अधिकारांचं रक्षण करायचं आणि आपापलं कर्तव्य करायचं असा एक फॉर्म्युला आहे त्या डिपार्टमेंटचा. एकमेकांचा रागही नको, म्हणजे संस्कृतातला हा शब्द राग म्हणजे आसक्ती, आणि द्वेषही नको, रागद्वेष दोन्ही नको. एकमेकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील मात्र राहायचं. भगवंत स्वतः आळस टाकून सावधपणे यथासांग कर्तव्य कर्म करतात. वास्तविक त्यांना मिळवायचं असं काहीच राहिलं नाहीये. ते पूर्ण काम आहेत. त्यांना कोणत्याही इच्छा नाहीत. त्यांच्याकडे काही नाही असं काहीच नाही. सर्व काही आहे. तरीही ते कर्तव्यपरायण होतात. भगवंतांनी, संत पुरुषांनी कर्तव्य कर्म केली नाही तर मनुष्य सुद्धा करणार नाही. आळशी होईल, प्रमादी होईल, वाईट वृत्तींचा होईल. हे जाणून भगवंत प्रसंगी अर्जुनाचं सारथ्यही करतात, घोड्याला चाराही घालतात. महत्वाचा भाग असा की आपल्याला घरात किंवा कार्यालयात किंवा समाजाला जे वळण लावायचं असतं ना, ते प्रथम आपण स्वतः आचरायचं असतं. आचरण न करता नुसतंच असं करावं तसं करावं असा कोरडा उपदेश दिला तर त्याचा प्रभाव तर पडतच नाही, पण या गोष्टी फक्त सांगण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी असतात असं समाज म्हणतो. कारण सांगणाऱ्याचं आचरण तसं दिसत नसतं ना समाजाला. संतांनी आधी आचरलं आणि मग सांगितलं, आणि त्या आचरणाचा अभिमानही त्यांनी कधी धरला नाही. संत तुकारामांना जेव्हा जगद्गुरू म्हणून संबोधलं गेलं, वंदन केलं गेलं, पायावर डोकं ठेवलं गेलं, तेव्हा न त्यांना राग आला किंवा गाढवावरून धिंड काढली, तेव्हा न त्यांनी कधी समाजाचा द्वेष केला. त्यांचं मन भुलवणाऱ्या स्त्रीला त्यांनी आई म्हणून वंदन केलं. अशा महापुरुषांना भगवंतांनी गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात युक्तः विद्वान म्हणजे आसक्तीरहित असं संबोधलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.